राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 24 एप्रिल या दिवशीचं चिंतन. देहाला कर्मानं जखडबंद करून धर्मानं त्याला लगाम घातला आहे. म्हणून कर्म धर्म हे देहजन्य आहेत, पण देहात आत्मसाक्षात्कार झाला की याचं कामच संपलं. कर्म करण्यासाठी देह प्राप्त झालेला आहे. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. अनित्य आणि असुख अशा संसारात तुला यावं लागलं आहे, म्हणून माझं म्हणजे परमेश्वराचं भजन कर असं भगवंतानी अर्जुनाला सांगितलंय. या संसार प्राप्तीचं कारण तरी काय, तर पूर्वजन्मकृत कर्म. म्हणून कर्मानं बांधला जातो आणि कर्मानंच सुटतो. ज्या कर्माच्या आधारे सुटतो त्याला धर्म म्हणतात. धर्म कर्म अशीच संज्ञा नाही काय. प्रकृते अवशात अशी काही कर्म देहधारणेसाठी अत्यावश्यक आहेत. ती अहोरात्र चालूच असतात. कारण नहि कश्चित क्षणमपि जात्युतिष्ठत अकर्मकृत असं गीतेत सांगितलंय. एकही क्षण कर्माशिवाय मनुष्य राहू शकत नाही, कारण देहधारणाच थांबेल. श्वासोच्छ्वास हे कर्मच धरायला हवं, कारण देह जिवंत पेशींचा समुदाय असल्यामुळे त्यांना ही कर्म जोडली गेली आहेत. तेव्हा कर्मापासून सुटका नाही. आत्मसाक्षात्कार जरी झाला तरी देहजन्य कर्म सुटत नाहीत, हे आपण पाहतोच. आहार निद्रा भय मैथुन ही या मैथुनी सृष्टीतल्या देहधारी जीवांची अत्यावश्यक लक्षणं आहेत. या बाबतीत सर्व प्राणी माणसांसह सारखेच. मग माणसाच्या कर्मात आणि इतर प्राण्यांच्या कर्मात फरक काय, तर धर्माचरण हा तो फरक आहे. मोक्षाप्रत जाण्यासाठी, आत्मसाक्षात्कारासाठी, जीवन मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी मानव देह विशिष्ट रचनेसह मिळालेला आहे. नवीन मॉलिक्युलर बायोलॉजीच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र म्हणजे हे फील्ड आहे. त्यामधून काही विशिष्ट जाणीवेचा उगम होतो. ही जाणीव म्हणजे धर्म. स्वैरकर्माला, प्राणी सदृश्य कर्माला बंधन घालून जाणीवेच्या निम्न स्तरावरचं जगणं मोक्ष मार्गाकडे कसं वेळेल, यासाठी धर्म कर्म आहे. तो पूर्वसुरींनी त्याच्या अनुभवानं ठरवला आहे. तो कर्माचाच एक प्रगत भाग असल्यामुळे त्याला धर्म कर्म म्हटलं आहे. तो आवश्यक आहे. कुठपर्यंत? आत्मसाक्षात्कार होईपर्यंत. तो झाला की देहापासून जीव सुटतो. देह सोडतोच असं नाही. मग देहाला अनुलक्षून कर्म केलीच पाहिजेत असं बंधन साक्षात्कारी पुरुषाला राहत नाही, हे त्यातलं मर्म लक्षात घ्यायला हवं. ही सगळी तत्व, हे ज्ञान सद्गुरू कृपेशिवाय आकलन होत नाही, कारण ते सूक्ष्म आणि इंद्रियातीत आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.